नमस्ते माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे तुषार मोरे व्लॉग्स. मित्र हो, आजचा विषय जरा नवीन आहे. विषयाचं नाव आहे ट्रम्प इराणला घाबरला. म्हणजे ट्रम्प म्हणजे हा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आणि तो आता इराणला घाबरत आहे. कारण त्याने जे 28 फेब्रुवारीला जो इराणवरती हल्ला केला होता इस्रायलसोबत मिळून, त्याच्यामुळे तिथल्या पंतप्रधान खामोनी यांचा मृत्यू झाला होता. आणि त्याच्यानंतर त्यांची फार मोठी लढाई झाली इराणशी. आणि त्यानंतर खूपच युद्ध मोठं झालं आणि त्यानंतर हॉर्मुझची समुद्रधुनी त्यांनी बंद केली. बाकी सर्व बातम्या तर तुम्हाला माहितीच आहेत की युद्ध चालू झालं होतं इराण आणि अमेरिका. आणि त्याचे दुष्परिणाम पूर्ण जगाला भोगायला लागले होते. पेट्रोल डिझेलची टंचाई झाली होती. त्यानंतर फार मोठे लढाई चालली. नंतर लढाईमध्ये समझोता झाला आणि आता पुन्हा त्यांच्यात लढाई चालू झाली आहे. परंतु ही लढाई ही 2-3 महिने सलग चालली. परंतु आता काल त्याने खामोनीचा दफनविधी केला आणि त्यावेळी तिथल्या नागरिकांनी घोषणा दिल्या की ट्रम्पला उडवा आणि खामोनीच्या हत्येचा बदला घ्या. आणि तिथे बॅनर देखील लावण्यात आले होते. आणि हे बघूनच ट्रम्पला भीती वाटली की आपल्याला आता हे इराणवाले उडवणार आणि आपल्याला मारून टाकतील अशी त्याला भीती आहे. कारण याच्या आधी देखील 2 वेळा हत्येचा प्रयत्न झाला होता. परंतु आता त्याच्यामुळे ट्रम्प आता सुरक्षेची काळजी घेत आहे. आणि काल तो तुर्कीमधून येताना त्याने स्वतःचं विमान बदललं आणि सुरक्षेच्या कारणास्तव त्याने दुसऱ्या विमानात बसून प्रवास केला. म्हणजे आता ट्रम्पला इराणची भीती वाटते की ते आपल्याला मारून टाकतील. कारण याच्यावेळी 1-2 वेळा त्याच्यावरती हल्ला झालेला आहे आणि याची त्याला भीती वाटत आहे. म्हणून तो आता आपली सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेत आहे. परंतु मला असं वाटतं की त्यांनी विनाकारण इराणवरती हल्ला करून त्यांच्या पंतप्रधानांना मारला आहे आणि इराणवाले त्यांच्यात खूप चिडलेले आहेत. ते कोणत्या ना कोणत्या मार्गाने त्याला मारण्याचा प्रयत्न नक्कीच करणार. आता ही बातमी बघा, मग तुम्हाला समजेल काय आहे ते. माझ्या हत्येचा कट रचला जात असून मी इराणच्या प्रत्येक हिट लिस्टमध्ये टॉपवर आहे, असा खळबळजनक दावा केलेला आहे ट्रम्प यांनी. अमेरिकेने इराणच्या 80 तळांवर केलेल्या हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी ही मोठी घोषणा केली. आतापर्यंत नशिबाने साथ दिली, पण ते नेहमीच चालेल असं नाही, असं सांगत ट्रम्प यांनी इराणचा उल्लेख थेट कॅन्सर असा केला. Everything's gone. Their leaders are gone. They had leaders, they're gone. And they had another set of leaders, they're gone. Now they have another set of leaders, they may be gone. Who knows? And you know what? I may be gone too, because I'm their number one target. It's out all over the place. I'm their number one because they're scum. That's the way they act, and that's the way they've done it for 47 years. आता तुम्ही बातमी बघितली आहे की ट्रम्प म्हणाला की माझ्या हत्येचा कट रचला जातो आहे आणि मला मारण्याचा विचार चालू आहे. परंतु मला वाटतं की इराणवाले आता त्यांच्यावर खूपच चिडलेले आहेत आणि ते खरं देखील असू शकतं. कारण विनाकारण हल्ला करून त्याने इराणला त्रास दिलेला आहे आणि तिथल्या पंतप्रधानांना उडवलं आहे. इराणने त्यांना कोणताही त्रास दिला नव्हता. परंतु तरी देखील अमेरिकेने का त्यांच्यावरती हल्ला केला आणि इस्रायलला का मदत केली, ही पण मोठी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की आता इराणवाले बदला घेतल्याशिवाय गप्प राहणार नाहीत. आणि ट्रम्प आता कुठेही त्यांना भेटला किंवा त्याला ते मारण्याचा नक्कीच प्रयत्न करणार असं मला वाटतं आहे. धन्यवाद मित्रांनो, मी आता तुमचा निरोप घेतो. पुढच्या वेळी आपण एका नवीन विषयावर बोलू आणि नवीन बातमीवर व्हिडिओ बनवू. आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.